मला पण आवडते ना गावाकडच्या सारखा आलू भात. आता आम्ही सहलीत आलू भात करणार आहोत. तर इथं काय केलं, सगळ्या भाज्या माया भाऊ चिरून घेऊन राहिला. त्याच्यानंतर काय करायचं, मस्त तांदूळ धुवून घेतला. आता कुकरमध्ये थोडंसं तेल टाकायचं आणि तेल गरम झालं का याच्यात कांदा सोडायचा. आणि मग कांदा सोडला का याच्यात थोडेसे शेंगदाणे सोडून घ्यायचे. आणि शेंगदाणे सोडले का इथं तिखट आणि धने पावडर आणि थोडीशी हळद टाकून घेतली. आता हे झालं का मग याच्यात आलू आणि कोबी घेतली, कोबी टाकली. मग आता हळद राहिली होती थोडीशी टाकायची. आता इथं हळद टाकून घ्यायची आणि चवीनुसार मीठ टाकायचं. आणि हे सगळं परतून झालं का इथं धुतलेला तांदूळ सुद्धा टाकून घ्यायचा. धुतलेला तांदूळ टाकला का कुकरचं भांड घ्यायचं लावून आणि 3-4 शिट्ट्या झाल्यावर आलू भात होते असा तयार. हे शिट्टी काढून टाकली का मस्त गरम गरम आलू भात झाला आहे आमचा तयार. आणि आता आमच्या इथं सर्वच जण लय भुकेले होते, कारण लय वेळ झाला होता. तर इथे मस्त असा आलू भात आम्ही वाढून घेत आहोत. आणि सहलीला जातानाचा आलू भात एकदम मस्त झाला होता. आणि त्याच्यासोबत केली होती माझ्या भावानं मॅगी, लोणचं, आलू भात. मग काय म्हणता, तुम्ही पण करता ना?